खरं तर एक जबाबदार नागरिक म्हणून मला असं वाटतं की मी ह्या कार्यक्रमाला येणं फार गरजेचं होतं। रोड सेफ्टी अत्यंत महत्त्वाची आहे। आज आपण बघतो की छोटे छोटे ॲक्सिडेंट्स बघतो आपण आणि काही इतके मोठे ॲक्सिडेंट्स होतात की अक्षरशः घरं उद्ध्वस्त होतात। छोट्या गोष्टी असतात, छोट्या चुका असतात। मला असं वाटतं की ना आपण त्या एका छोट्याशा तो ॲक्सिडेंट छोटा आहे असं न धरता एका कुटुंबाचं मोठं नुकसान होतं हे गृहीत धरायला हवं। आणि हा उपक्रम ज्या गोष्टीसाठी खरं तर राबवला जातोय की प्रत्येकाने स्वतःची कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, तर माझा त्या गोष्टीला सपोर्ट आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाने खरंच काळजी घेतली पाहिजे। छोट्या मिस्टेक खूप होतात। खरं तर आपण सीट बेल्ट लावत नाही किंवा हेल्मेट घालत नाही, पुरेशी काळजी घेत नाही। आपण जर का ह्या गोष्टींची काळजी घेतली तर आपण स्वतःचा आणि आपल्याचबरोबर आपल्या समाजातील काही घटकांचा जीव वाचवू शकतो। थँक्यू। रस्ता सुरक्षा अभियान 2025च्या अंतर्गत हायवे सेफ्टी पेट्रोलिंग HSP आणि ठाणे ग्रामीण पोलीस दल यांच्या वतीनं हा सुरक्षा अभियान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। माननीय ADG HSP सर जे आहेत ते या ठिकाणी त्यांनी उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे। SP रुपाली आंभोरे आहेत। तर या ठिकाणी सगळ्यांनी मिळून जे आहे ते सुरक्षा जी आहे ती रस्त्यावरची सुरक्षा फार महत्त्वाची आहे। त्याच्यामध्ये अपघात जे आहे ते अपघात टाळणे, त्यानंतर कशा प्रकारचं ड्रायव्हिंग करायला पाहिजे, त्यानंतर कशा प्रकारच्या काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि तशा प्रकारच्या काळजी घेण्याच्या अभियानातून अशा प्रकारचं अभियान राबवणे आणि ते अभियान राबवून लोकांमध्ये जनजागृती करणे आणि ह्या जनजागृतीच्या माध्यमामधून अपघाताचं प्रमाण कशा पद्धतीनं कमी करता येईल अशा प्रकारचा हा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठीचा हा प्रोग्राम आहे। आणि याच्यामधून हा जवळजवळ हा 10-15 दिवस जो हा प्रोग्राम पूर्णपणे राबवण्यात येणार आहे। आणि याच्यामध्ये विविध घटक जे आहेत सोसायटीचे अशा विविध घटकांना या ठिकाणी सामील करून हा या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत आहे। लोकांना एवढंच आव्हान आहे की याच्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम हे अवेअरनेससाठी असतात, परंतु आपण जेवढे काही ट्रॅफिक रूल्स आहेत अशा प्रकारच्या ट्रॅफिक रूल्सचं आपण पूर्णपणे या ठिकाणी पालन करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि हे पालन काळजीपूर्वक करणं आणि महत्त्वाचं जे आहे की मला म्हणायचं आहे की लहान मुलं जी आहेत ती लहान मुलं मोठ्यांना जास्त सांगणं त्यांचे जे काही म्हणणं आहे, म्हणजे आज शाळेमध्ये आपण अशा प्रकारचे सेफ्टीचे रस्ता सुरक्षेचे आपण धडे देतो, तर लहान मुलं जे आहेत ते लहान मुलं काय सांगतायत ते पण मोठ्यांनी याच्याबद्दल लक्षात घेणं, मोठ्यांनी जे आहे ते लहान मुलांना कमी वयामध्ये अशा प्रकारचे कुठलीही वाहनं चालवण्यासंदर्भामध्ये त्यांना बऱ्याच वेळा प्रोत्साहित केलं जातं, असं करू नये। आणि वाहतुकीचे नियमांचं जे पालन आहे ते नियमांचं पालन अतिशय चांगल्या पद्धतीनं करणं आणि हे सगळे सुजाण नागरिकाचं लक्षण आहे। तर ह्या पद्धतीने केल्यास मला वाटतं बरेचसे अपघात टळतील। वाहन दारू पिऊन न चालवणे या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत अशा प्रकारच्या गोष्टी जर पाळल्या तर पोलिसांना पण मदत होईल, स्वतःचा जीव त्यामध्ये धोक्यात येणार नाही आणि एकंदरीत जे आहे ते रस्त्यावरचे अपघात जे आहेत अपघात कमी होतील आणि जीव जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि यातून आपल्याला जीवाची जी काळजी आहे ती काळजी रस्ता सुरक्षेच्या माध्यमातून आपल्याला घेता येईल। रस्ता सुरक्षा अभियान 2025च्या अनुषंगाने महामार्ग पोलीस महाराष्ट्र आणि सोबत ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण यांच्या एकत्रित प्रयत्नातून पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये रोड सेफ्टी कार्निवलचं आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आलेलं आहे। या कार्निवलच्या अंतर्गत रोड सेफ्टी बाईक रॅलीचं पण आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या फॅन्सी गाड्या, काही विंटेज कार्स, विंटेज बाईक्स पण सहभागी झालेल्या आहेत। आणि या बाईक रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या ड्रायव्हर्सना एक रोड सेफ्टीची शपथही दिलेली आहे। त्यानंतर जो कार्निवल होणार आहे त्यामध्ये अनेक उपक्रम आम्ही सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये रोड सेफ्टीच्या अनुषंगाने काही ट्रॅफिक रूल्सचं डेमॉन्स्ट्रेशन आहे, त्याचबरोबर स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून आम्ही अवेअरनेस करणार आहोत। डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग असेल किंवा हजार्डस गुड्सच्या अनुषंगाने जे काही ट्रेनिंग आहे ते पण आम्ही देणार आहोत। आणि त्याचबरोबर ऑर्गन डोनेशन, ब्लड डोनेशन आणि लहान मुलांसाठी फन ॲक्टिव्हिटीजचं पण आयोजन केलेलं आहे। नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या कार्निवलला भेट द्यावी आणि आमच्या रोड सेफ्टीचं जे मेसेंजर्स बनावं अशी सगळ्यांना विनंती आहे, कारण यावर्षीची थीम आहे टू केअर ऑर टू पर्वा करणं आणि दुसऱ्यांची काळजी घेणं। तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या रस्ता सुरक्षा अभियानला चांगला प्रतिसाद द्यावा, जेणेकरून आपल्या ॲक्सिडेंट्सचं प्रमाण होईल आणि आपण सगळे सुरक्षित राहू। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।